दोन, परत एकदा एक, दोन, पुन्हा एक, श्वास आतमध्ये घेत हात वर, दोन, श्वास बाहेर आणि हात खाली, परत एकदा एक, श्वास आतमध्ये हात वर, दोन, श्वास बाहेर हात खाली. आता नमस्कार मुद्रेमध्ये हात वर करायचे, कडेने खाली करूयात. एक, नमस्कार मुद्रा हात वर, दोन, कडेने हात खाली, परत एकदा एक, दोन, श्वासासोबत एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर, परत एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर, परत एकदा एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. ठीक आहे. आता दोन्ही हात वरती करायचे आहेत, हाताचे पंजे पाठीमागे करायचे आहेत, हात कोपरांमध्ये वाकवायचे, पाठीवरती ठेवायचे. करूयात. एक, हात पाठीवर, मान सरळ, दोन, परत एकदा एक, दोन, पुन्हा एक, दोन, एक, दोन, परत एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर, एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर, शेवटचा एक, श्वास आतमध्ये आणि दोन, श्वास बाहेर, हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत आणि आपल्याला डावा पाय पुढे करायचा आहे. एक, पाय गुडघ्यात वाकवायचा, मागेचा, दोन, परत एक, दोन, 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 एक, पाय खाली, दोन, उजवा पाय पुढे करायचा आहे, सेम, एक, दोन, 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 एक, आणि पाय खाली, दोन. डावा पाय पुढे करायचा आहे, कडेने मागे घ्यायचा आहे, एक, दोन, गुडघ्यामध्ये न वाकवता मागे घ्यायचा आहे. परत एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर, एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर, परत एक, श्वास आतमध्ये आणि पाय खाली, दोन, श्वास बाहेर. उजवा पाय पुढे करायचा आहे, सेम, एक, दोन, परत एक, दोन, श्वास घ्यायचा आहे, एक, दोन, श्वास बाहेर, एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर, परत एक, श्वास आतमध्ये आणि पाय खाली, दोन, श्वास बाहेर. ठीक आहे. आता दोन्ही हात वरती करायचे आहेत, दोन्ही हाताने आपल्या कोपरांना पकडायचे आहे, टाचा पंजे जोडायचे आहेत, मान सरळ ठेवायचे आहे आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. एक, सरळ व्हायचं आहे, दोन, उजवीकडे वळायचं आहे, एक, दोन, परत डाव्या बाजूला, एक, दोन, उजवीकडे, एक, दोन, परत डावीकडे, एक, दोन, उजवीकडे, एक, दोन. आता डाव्या बाजूला वाकायचं आहे, एक, दोन, उजवीकडे वाकायचं आहे, एक, दोन, परत डाव्या बाजूला वाकायचं आहे, एक, दोन, उजवीकडे वाकायचं आहे, एक, दोन, हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर घ्यायचं आहे, दोन्ही हाताने कमरेला सपोर्ट द्यायचा आहे, खांदे मागे रोल करायचे आहेत, मान सरळ, श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचं आपल्याला, एक, दोन, श्वास बाहेर आणि पुढे, परत एकदा एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर, परत एकदा एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. पाय गुडघ्यामध्ये आपल्याला वाकवायचा नाहीये. परत एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर, परत एकदा एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर, परत एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर,
हळूवार सरवायचा आहे आणि मान करायचे आहे सरळ. दोन्ही हात समोर करायचे आहेत. आपल्याला डावीकडे वळायचं, नंतर उजवीकडे वळायचं आहे. करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हळूवार हात सरळ आणि हात करायचे आहेत खाली. दोन्ही हात कडेने वरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं गुंफवायची, हाताचे पंजे आकाशाकडे. डाव्या बाजूला वाकायचं आहे. 1, सरवायचं 2, उजवीकडे वाकायचं आहे. 1, 2. हात कोपरातून सरळ करा, कानाच्या मागे घ्यायचे आणि डावीकडे वाकायचे. परत 1, 2, उजवीकडे वाकायचं आहे. 1, 2. परत डाव्या बाजूला 1, 2, उजवीकडे 1, 2. हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडायचे आहेत आणि दोन्ही हात आपल्याला मागून पुढे गोल फिरवायचे आहेत. करूयात. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. हात करायचे आहेत खाली. आता डावा पाय गुडघ्यामध्ये दाखवायचा आहे. दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे. पायाचा पंजा खालच्या दिशेने करायचा आहे आणि गोल फिरवायचा आहे पंजा. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. पाय करायचा आहे खाली. उजवा पाय वरती करायचा आहे. पंजा खाली, मान सरळ. पंजा गोल फिरवायचा आहे. 1, 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. पाय करायचे आहेत खाली, मान करायचे आहे सरळ. ठीक आहे. आता दोन्ही हात वरती करायचे आहेत. हात वरती, बोट सरळ करायचे आहेत. बोटांना ताण द्यायचा आहे. श्वास आतमध्ये घेत मुठी बंद करायच्या, श्वास बाहेर सोडत मुठी सरळ करायची आपल्याला. श्वासावरती करायचा आहे. हात कानाच्या मागे. करूयात श्वास. 1, 2. श्वास बाहेर, पूर्ण छातीमध्ये श्वास घ्यायचा आहे. 1, 2. बोटांची हालचाल करायची आणि 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2. आणि हात करायचे आहे खाली. आता या बाजूला चेहरा करायचा. दोन्ही पायामध्ये 4 फूट अंतर घ्यायचं आहे. मान करायची सरळ. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत. आता उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला आपल्याला स्पर्श करायचा आहे. करूयात. 1, मानवर पाठीला पीळ द्या. 2. परत 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2. शेवटचा 1 आणि 2. हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं गुंफवायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे. आता डाव्या बाजूला आपल्याला वळायचं आहे. 1, पुढे झुकायचं आहे. 2, उजवीकडे यायचंय. 3, वर यायचं. 4 आणि 5. परत 1, 2, 3, 4, 5. पुन्हा 1, 2, 3, 4, 5. परत 1, 2, 3, 4, 5. परत एकदा 1, 2, 3, 4, 5. परत 1, 2, 3, 4 आणि 5. आता उजवीकडून डावीकडे 5 वेळा करूयात. 1, 2, डावीकडे यायचं आहे. 3, 4, 5. परत 1, 2, 3, 4, 5. पुन्हा 1, 2, 3, 4, 5. चौथी हालचाल. 1,
2 3 4 5. शेवटचं 1 2 3 4 आणि 5. हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत आणि दोनही गुडघे आपल्याला डावीकडून उजवीकडे गोल फिरवायचे आहेत. करूयात. 1 2 3 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार सरळ व्हायचं आहे आणि सर्वांनी आता खाली बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील. लक्ष श्वासावरती. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. डोळे बंद ठेवायचे आहे. लक्ष आपल्याला श्वासावरती द्यायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास आपल्याला सोडायचा आहे. ज्या ज्या स्नायूंना आपल्याला ताण पडलेला आहे त्या त्या स्नायूंना रिलॅक्स करायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास सोडायचा आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित आपल्याला ठेवायची आहे. दोन्ही हात आता नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनाम् पतंजलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि. हरि ओम. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आता दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये आपल्याला वरती घ्यायचे आहेत. एक हात वर. दोन्ही हातांचे दंड कानाला. मान सरळ. पाठीचा कणा ताठ. हात खांद्यातून वरच्या दिशेने खेचायचा आहे आणि आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. 2 परत सरळ व्हायचं. 1 उजवीकडे झुकायचं आहे. 2 परत सरळ. 1 डावीकडे. 2 परत सरळ. 1 उजवीकडे. 2 परत सरळ व्हायचं. 1 आता हात परत वर खेचायचे कानाच्या मागे आणि डावीकडे वळायचं. 1 पाठीला पीळ द्यायचं आहे. 2 उजवीकडे वळायचं आहे. 1 2 परत डाव्या बाजूला. 1 हात कोपरात वाकवायचे नाहीत. 2 उजवीकडे. 1 2 आणि नमस्कार मुद्रेमध्ये हात घ्यायचे आहेत खाली. आता दोन्ही हात मागे करायचे आहेत. खांदे आपल्याला मागे रोल करायचे. मान सरळ आणि डावीकडे झुकायचं आहे आपल्याला. 1 डावीकडे झुकायचं आहे. हनुवटी डाव्या पायाच्या गुडघ्याला टेकवायची आहे. सरळ व्हायचं आहे. 2 उजवीकडे वळायचं. झुकायचं आहे. 1 2 परत एकदा डाव्या बाजूला. 1 2 उजवीकडे. 1 2. ठीक आहे. आता दोन्ही हात बाजूला करायचे आहेत. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. 1 आता डाव्या बाजूला आपल्याला वळायचं आहे. 2 उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचंय. मान मागे करायचे. डावा हात वरती करायचा आहे. 1 आता उजवीकडे झुकायचं आहे. 2 उजवा खांदा उजव्या गुडघ्याला टेकवायचा आहे. परत सरळ. 1 श्वास आतमध्ये. पुन्हा 2 श्वास बाहेर.
थोडस श्वासावरती पण लक्ष द्यायचं आहे. परत एक श्वास आतमध्ये, पुन्हा दोन श्वास बाहेर. हात पूर्ण असा आपला जमिनीला टेकला पाहिजे याकडे लक्ष द्यायचं आहे. परत एक श्वास आतमध्ये. आता हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, उजवा हात सरळ करायचा आहे, परत सरळ व्हायचा, एक आणि हात खाली, दोन. परत उजव्या बाजूने करूयात सेम. एक, खांद्याच्या रेषेत हात, उजवीकडे वळायचा आहे, दोन. डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचंय, मान मागे, उजवा हात वरती करायचा आहे, एक. डावीकडे झुकायचं आहे, दोन. डावा हात खांद्यात वरती, कोपरातून सरळ, परत सरळ व्हायचा, एक. श्वास आतमध्ये घेत सरळ व्हायचा आहे, पुन्हा दोन श्वास बाहेर. हात कोपरात वाकवायचा नाहीये, परंतु आपल्याला जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. एक श्वास आतमध्ये, परत एकदा, दोन श्वास बाहेर, परत सरळ व्हायचा, एक श्वास आतमध्ये, वर हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, डावा हात सरळ करायचा आहे, परत सरळ व्हायचा आहे, एक आणि हात खाली, दोन. ठीक आहे, दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवून खांदे गोल फिरवायचे आहेत मागून पुढे, एक, दोन, तीन, चार आणि पाच. विरुद्ध दिशेने, एक, दोन, तीन, चार आणि पाच. मान करायचे आहे सरळ. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत, कोपरे मागे, मान सरळ, पाठीचा कणा ताठ, आणि डावीकडे वळायचं आहे आपल्याला, एक. डावीकडे वळायचं आहे, पाठीला पीळ द्यायचा आहे, दोन. उजवीकडे वळायचं आहे, एक, दोन. परत डाव्या बाजूला, एक, दोन. उजवीकडे, एक, दोन. आता डावीकडे आपल्याला वाकायचं आहे, एक. परत सरळ व्हायचं आहे, दोन. उजवीकडे वाकायचं आहे, एक, दोन. परत डाव्या बाजूला वाकायचं आहे, एक, दोन. उजवीकडे वाकायचं आहे, एक, दोन. आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत, डावा पाय सरळ आणि उजवा पाय सरळ. ठीक आहे, पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत, पोट आतमध्ये खेचायचं आहे. नेहमीप्रमाणे डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा 30 अंशांपर्यंत. करूयात, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10. उजवा पाय वर उचलायचा आहे, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 10. परत एकदा डावा पाय, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 10. उजवा पाय, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 10. ठीक आहे, पायाचा पंजा स्वतःकडे ओढायचा आहे. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, डावा पायाचा पंजा वरती करायचा आहे, दोन्ही हातांची बोट गुंफवायचे, हात आपल्या पायाच्या पंजाच्या खाली ठेवायचे आहेत, आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला पाय करायचा आहे सरळ. करूयात सेम. एक, डावा पाय सरळ करायचा आहे, बऱ्याच दिवसांनी आपण केलंय, दोन. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, परत एक, दोन. परत एक, दोन. श्वास घ्यायचा खोल, एक, दोन. परत एक, पायाच्या पाठीमागे ताण द्यायचा आहे, गुडघ्यांसाठी अत्यंत उपयुक्त, दोन. परत पाय सरळ करायचा आहे, डावा. उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, टाच टेकवायचे पंजावरती, दोन्ही हातांची बोट गुंफून आपल्या पायाच्या पंजाच्या खाली ठेवायचे, आणि पाय आपल्याला सरळ करायचा आहे. करूयात, एक. पायाच्या पाठीमागे ताण पडतो त्याकडे लक्ष द्या, दोन. परत एकदा, एक. प्रत्येक आसनामध्ये पायाच्या पाठीमागे, दोन. वेगवेगळ्या ठिकाणी ताण पडतो त्याकडे लक्ष द्या, परत एक. सगळीकडे सारखा ताण पडत नाही, दोन. वेगवेगळ्या नसा त्याच्यामध्ये खेचल्या जातात, ताणल्या जातात, परत एक, दोन. त्याचं निरीक्षण करायचं आहे, परत एक,
दोन, शेवटचा 1 2. ठीक आहे, पाय करायचा आहे सरळ. बरं, डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, 3 वेळा करायचा आहे, तिसऱ्या वेळेला 10 सेकंद थांबायचं. करूयात. पाय सरळ, 1 2, परत 1 2. पाय पूर्ण सरळ करायचं, ताण द्यायचा. आता 10 सेकंद थांबायचं आहे, सरळ करून पाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय खाली, पाय सरळ. उजवा पाय गुडघ्यात दाखवायचा 3 वेळा, तिसऱ्या वेळेला 10 सेकंद थांबायचं आहे. करूयात. 1 2, पुन्हा 1 2. 10 सेकंद थांबायचं आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय खाली आणि पाय करायचा आहे सरळ. आता दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत, पायाचे पंजे पुढे खेचायचे आहेत आणि डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. करूयात. 1 2 3 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. परत उजवा पाय गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. करूयात. 1 2 3 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे, बरोबर. सरळ व्हायचं आहे. पायाचा पंजा स्वतःकडे, पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे, दोन्ही पायांचे टाचा आणि पंजे जोडायचे आहेत. दोन्ही हाताने पायाच्या पंजांना पकडायचं आहे, गुडघे खाली खेचायचे आहेत, मान करायचे आहे सरळ आणि कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं आहे. 1 उभ्यातून पुढे झुकायचं आहे, पाठीचा कणा ताठ राहील. 2 परत एकदा. 1 पुढे झुकताना पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. 2 परत एकदा. 1 2. ठीक आहे, दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. नौकासन आपण करतोय, त्यासाठी दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत, पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहे आणि गुडघे आहेत तसे फक्त पाय सरळ करायचे आणि आपल्या डोक्याच्या रेषेमध्ये पाय आणायचे आणि परत खाली करायचे. ठीक आहे, एवढंच करायचं. हातांचा सपोर्ट आहे आपल्याला, त्याच्यावर व्यवस्थित जमायला पाहिजे. करूयात. 1 टाचा पंजे जोडलेले, पंजे असे खाली खेचायचे. 2 परत एकदा. 1 आपल्या डोक्याच्या रेषेत पाय पाहिजे. 2 खूप वर उचलायचे नाहीत, खूप खाली नको, खूप वर नको. परत एकदा. 1 नजर अंगठ्याकडे ठेवायची. 2 परत एकदा. 1 2 शेवटचं. 1 2. ठीक आहे, परत पाय करायचे आहेत सरळ आणि उठून बसायचं आहे. ठीक आहे, दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. परत भद्रासन करायचं, दोन्ही हाताने पायाच्या पंजांना पकडायचं आहे, गुडघे खाली खेचायचे आहेत, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे आपल्याला, मान करायचे आहे सरळ, पुढे झुकायचं आहे एकदा. करूयात. 1 परत सरवायचं आहे. 2. ठीक आहे, आता नौकासनच करायचं आहे फक्त वेगळ्या पद्धतीने, किंवा त्याला तोलांगुलासन पण म्हणतात. दोन्ही हाताने पायाच्या अंगठ्याला पकडायचं आणि पाय करायचे सरळ. ठीक आहे, जेवढं शक्य आहे तेवढं करा. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आणि पाय सरळ करायचा. 1
आणि तो. ठीक आहे, बॅलन्स करावा लागतो इथं. पायाच्या पाठीमागचे स्नायूंना पण ताण पडतो. लक्ष द्या, करूयात परत. एक, ओलांगुल असं म्हणतात त्याला. पोटावरती ताण कमी येतो याच्या. बॅलन्स पण करायचा आपल्याला, मान सरळ ठेवायची. दो, बॅलन्स करावा लागतो. त्यासाठी आपण अगोदर प्रॅक्टिस केली त्याची. एक पाय सरळ ठेवून असं सरळ केलं ना आपण, त्यासाठीच केलं प्रॅक्टिस. परत एकदा शेवटचा. एक, त्यांना असं जमत नसेल त्यांनी एवढं करा, फक्त फक्त बॅलन्स करायचा. बॅलन्सला महत्व आहे. आणि मग नंतर पाय सरळ करायचे. थांबायचे 10 सेकंद. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पाय खाली, मान सरळ. परत पुढे झुकायचं आहे एकदा. एक, दोन्ही गुडघे पूर्ण खाली खेचायचे, पुढे वाकायचं आहे. परत सरळायचं आहे. 2. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत, मान करायचे आहे सरळ. वज्रासनामध्ये बसायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे. दोनही गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. दोनही गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. दोन्ही हाताने कमरेला सपोर्ट. नेहमीप्रमाणे उष्ट्रासन आपण करूयात. श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचं आहे. 1, 2. परत एकदा सेम. 1, 2. परत एकदा. 1, 2. दोन्ही हात डोक्याच्या मागे, डावीकडे वळायचं, नंतर उजवीकडे वळायचं आहे. 1, 2. उजवीकडे. 1, 2. परत डावीकडे. 1, 2. उजवीकडे. 1, 2. हात खाली. त्यासाठीच उपयुक्त पुढचं आसन. डावा पाय आपल्याला काय करायचं आहे, पुढे करायचं आहे. काल आपण काय केलं होतं, परिघासन केलं होतं. पाय असा बाहेर केला होता. आता पुढे घ्यायचा, पाय पूर्ण सरळ करायचा, पंजा टेकवायचा जमिनीला. पाय पूर्ण सरळ, पंजा जमिनीला टेकवायचा आहे, म्हणजे घोट्याच्या वरच्या बाजूला ताण पडेल. आता श्वास आतमध्ये, हात वर. 1, हात कानाच्या मागे, बिलकुल सरळ आपलं राहिलं पाहिजे. असं असं नाही थांबायचं. सरळ आपले हात दिसले पाहिजेत, छाती आणि हात सरळ एका रेषेत. आणि मग पुढे झुकायचं. 2, श्वास बाहेर आणि पुढे. दोन्ही हाताने पायाच्या अंगठ्यांना स्पर्श, नजर गुडघ्याकडे. घोट्याला आणि पायाच्या पाठीमागे ताण पडेल. परत हात वर. 1, इथे श्वास आतमध्ये, पाय सरळ पाहिजे. जेवढा पाय सरळ तेवढा फायदा जास्त. मांडीच्या स्नायूंचं आकुंचन करायचं आहे. गुडघ्याची वाटी वरती खेचायची आणि पुढे झुकायचं आहे. 2. परत हात वरती. 1, पुन्हा पुढे. 2. परत हात वर. 1 आणि हात खाली. 2. परत डावा पाय मागे घ्यायचा आहे, उजवा पाय पुढे करायचा आहे. उजवा पायाचा पंजा जमिनीला टेकवायचा आहे. पाय सरळ करायचे आहेत. दोन्ही हात बाजूला. श्वास आतमध्ये घेत हात वरती. 1, पुढे झुकायचं आहे. 2, श्वास बाहेर आणि पुढे. परत एकदा. 1, श्वास आतमध्ये, पुन्हा पुढे. 2, श्वास बाहेर आणि पुढे. पाय एकदम सरळ राहील, म्हणजे घोट्याला ताण पडेल, पायाच्या पाठीमागे ताण पडेल. गुडघ्यासाठी उपयुक्त आहे, पोटासाठी. परत हात वर. 1, श्वास आतमध्ये. इथे पण जो ताण पडतोय पायाला त्याच्याकडे लक्ष द्या, तो पण वेगळ्या बाजूला पडतो. परत पुढे. 2, श्वास बाहेर. परत हात वर. 1, श्वास आतमध्ये आणि हात खाली. 2, श्वास बाहेर. पाय करायचा आहे मागे. परत आपल्याला काय करायचं आहे,
दोन्ही हाताने कमरेला सपोर्ट देऊन मागे झुकायचं आहे. करूयात. एक श्वास आतमध्ये आणि मागे झुकायचं आहे. 2 श्वास बाहेर. ठीक आहे. आता दोन्ही हात सरळ करायचे आहेत. आता श्वास आतमध्ये घेत डावा हात डाव्या बाजूने मागे घ्यायचा आहे, डावा पायाच्या टाचेवर. उजवा हात उजव्या पायाच्या टाचेवरती ठेवायचा आहे. करूयात. सेम करूया. एक डावा हात डाव्या बाजूने डावा पायाच्या टाचेवरती ठेवायचा आहे. 2 उजवा हात उजव्या बाजूने उजव्या पायाच्या टाचेवरती ठेवायचा आहे आणि मान मागे करायची आहे. थांबायचं 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पहिल्यांदा मान सरळ करायचे आहे, मग हात सरळ करायचा आहे, मग उजवा हात सरळ करायचा आहे आणि आपल्याला खाली यायचं. ठीक आहे. परत डावा पाय आपल्याला पुढे करायचा आहे. सेम डावा पाय पुढे करायचा आहे. ठीक आहे. बॅकवर्ड बेंडिंग आणि फॉरवर्ड बेंडिंग असं आपण अल्टरनेट घेतोय. हा, त्यामुळे ताण आपल्याला व्यवस्थित मॅनेज करता येतो. परत हात वर. एक श्वास आतमध्ये पुढे झुकायचा आहे. 2 श्वास बाहेर. पाय सरळ राहील पुढचा. आता पुढचा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, मान वर करायची आहे. एक आता खुब्याला ताण पडेल. आपण असं आहोत तर पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, पुढे यायचं. एक मान वर. परत पाय आता सरळ करायचा आहे, कपाळ गुडघ्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न. 2 ताण वाढवायचा आहे. एक इथं तुमचं पोट मांडीला टेकलेलं असेल तसंच ठेवायचं आणि पाय सरळ करायचा आहे. 1 2 ताण वाढवायचा आहे. परत 1 2 परत 1. आता दोन्ही हात वरती करायचे आहेत. एक हात वर आणि हात खाली. 2. ठीक आहे. पाय खाली. आता उजवा पाय पुढे. सेम. आलं लक्षात. हात असा पुढे ठेवल्यानंतर पाय गुडघ्यात वाकवायचा, कपाळ टेकवायचं. ठीक आहे. ताण द्यायचं आपल्याला फक्त. पाय सरळ, मान सरळ, हात वरती. 1 पुढे. 2 परत पाय गुडघ्यात वाकवायचा, पुढे यायचं. 1 2 परत एकदा. 1 2 परत 1 2 1 2 1 2. आता हात करायचे आहेत वरती. 1 हात वर आणि हात खाली. 2 पाय मागे घ्यायचा आहे, टाचेवरती बसायचं आहे. परत आपल्या मॅटच्या पाठीमागे थोडस शशांक भुजंगासन करूयात आपण. त्याच्यामध्ये हनुमान दंड. दोन्ही हात वरती. 1 पुढे झुकायचं आहे. 2 कपाळ टेकवायचंय जमिनीला. मान वरती करायचे आहे आणि भुजंगासन करायचं आहे. 1 श्वास आतमध्ये, मान वर, गळ्याच्या स्नायूंना ताण. परत खाली यायचं आहे. 2 श्वास बाहेर. परत एकदा भुजंगासन. 1 श्वास आतमध्ये, मान वर, गळ्याच्या स्नायूंना ताण. कंबरवर पण टाचेवरती बसायचं आहे. 2 श्वास बाहेर. परत हात वरती. 1 श्वास आतमध्ये, हात वर आणि हात खाली. 2 श्वास बाहेर. आता चेंज करायचं. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. भुजंगासन. 1 श्वास आतमध्ये, खाली यायचं. 2 श्वास बाहेर. पुन्हा 1 श्वास आतमध्ये, पायाचे पंजे जमिनी टेकवायचे, शरीराचा त्रिकोण करायचा आहे सूर्यनमस्काराप्रमाणे. 2 सूर्यनमस्काराप्रमाणे त्रिकोण. आता डावा पाय डाव्या हाताच्या बाहेरच्या बाजूने घ्यायचा आहे. 1 पूर्ण हनुवटी किंवा कपाळ जमिनीला टेकवायचं आहे. 2 छातीवर उचलायचे फक्त. 3 डावा पाय मागे. 4 उजवा पाय 1 उजव्या हाताच्या बाहेरच्या बाजूला ठेवायचा आहे.
खाली यायचं पूर्ण 2 3 छातीवर उचलायचे आहे 4 परत एकदा डावा पाय सेम 1 2 3 4 उजवा पाय सेम 1 2 3 4 ठीक आहे थांबायचं थोडं ताण द्यायचं आहे पाय सरळ करायचा आहे मांडीच्या स्नायूंचा आकुंचन पोटरीच्या स्नायूंना ताण शरीराचा त्रिकोण आपल्याला करायचा आहे गुडघे टेकवायचे आणि टाचेवरती बसायचं आहे रिलॅक्स व्हायचंय थोडं परत दोन्ही हात वरती करायचे आहेत एक हात वर आणि हात खाली 2 ठीक आहे आता सर्वांनी पंजांवरती यायचं आहे आणि उभं राहायचं आहे पंजांवरती यायचं आहे उभं राहायचं आहे दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे खांद्याने एवढं दोन्ही खांद्यांना जो ताण पडला त्याला रिलीफ करूयात पायाचे पंजे सरळ हात बाजूला बोट सरळ खांदे गोल फिरवायचे आहेत 1 2 3 4 आणि 5 विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5 दोन्ही हात बाजूला करायचे आहेत श्वास आतमध्ये घे दोन्ही हात वरती करायचे आता दोन्ही हातांची बोट गुंफायचे आहेत हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत मान सरळ आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला टाच वरती करायचे आहे तर यात श्वास आतमध्ये घेत टाच वरती 1 ताडासन वॉकिंग करायचं आहे चालायचंय पुढे 2 पावलं 1 2 3 4 परत मागे तसंच 1 2 3 4 बॅलन्स करायचा टाच खाली हात सरळ आणि हात करायचे आहेत खाली दोन्ही हात मागे गुंफायचे आहेत दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफायचे हाताचे पंजे खालच्या दिशेने खेचायचे पुढे झुकायचं आणि हात आपल्याला मागून वरच्या दिशेने खेचायचे आहे तर यात एक पाय सरळ ठेवायचा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा नाही हात मागून वर खेचायचा आहे जेवढा पाय सरळ हात मागून वरती तेवढा आपल्या पायाच्या स्नायूंना त्याचा फायदा होणार आहे विशेषतः गुडघ्याला परत सरळायचं आहे 2 पुन्हा एकदा पुढे 1 हात वर खेचायचे आहेत पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे परत सरळायचं आहे 1 आणि हात करायचे आहेत बाजूला ठीक आहे आता दोन्ही पायामध्ये अंतर 4 फूट त्रिकोणासन आपल्याला करायचं आहे डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने करायचा आहे आणि दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत 1 श्वास आतमध्ये हात खांद्याच्या रेषेत डाव्या बाजूला झुकायचं आहे 2 श्वास बाहेर मान करायची खाली हनवटी खांद्याला टेकवायची आहे तर श्वास घेत आपल्याला सरळायचं आहे 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली 2 श्वास बाहेर परत डावा पाय सरळ करायचा आहे उजवा पाय बाहेरच्या दिशेने करायचा आहे दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत 1 उजवीकडे झुकायचं आहे 2 उजव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे मान खाली हनवटी खांद्याला टेकवायची आहे पाय सरळ परत श्वास आतमध्ये घेत सरळायचा आहे 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली 2 श्वास बाहेर परत डाव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने दोन्ही हात खांद्याच्या रेषेत 1 डावीकडे झुकायचं आहे 2 मान करायची खाली हनवटी खांद्याला टेकवायची परत सरळायचं आहे 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली 2 श्वास बाहेर परत डावा पायाचा पंजा सरळ उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने दोन्ही हात खांद्याच्या रेषेत 1 उजवीकडे झुकायचं आहे 2 उजव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे मान खाली करायची आहे परत सरळायचं आहे 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली 2 श्वास बाहेर डावा पायाचा पंजा सरळ करायचा आहे मान करायचे सरळ दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत
पायाचे पंजे आता सरळ राहतील आणि डावीकडे झुकायचे आपल्याला. 1 2, दोन्ही खांदे, छाती, पाय आणि कोपरे एका रेषेत. परत उजवीकडे 1 2, परत डाव्या बाजूला 1 2, उजवीकडे 1 2 आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत, मान सरळ करायचे आहेत, पाठीचं कणादार. सूर्यनमस्कार करूयात आपण. 6 सूर्यनमस्कार करायचे आहेत नॉर्मल. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये. श्वास आतमध्ये घे, दोन्ही हात वरती. 2 पुढे, 3 डावा पाय मागे, 4 उजवा पाय मागे, 5 गुडघे छाती अनुवटी, 6 छाती वर, 8 कंबरवर शरीराचा त्रिकोण, 9 डावा पाय पुढे मान वरती, उजवा पाय पुढे, 10 11 आणि 12. परत एकदा 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. परत 2 3 4 5 6 4 8 9 10 11 12. चौथा 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. पाचवं 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. पुन्हा 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. ठीक आहे. आता सर्वांनी पाठीवरती झोपायचं आहे. डोकं माझ्याकडे, पाय पाठीमागच्या बाजूने, डोळे बंद, लक्ष श्वासावरती द्यायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला सोडायचा आहे. श्वासाची गती आणि हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. लक्ष द्यायचं आहे. आपल्याला थोडासा घाम आला असेल तर आता हळूहळू घाम यायचं प्रोसेस कमी होणार आहे. श्वास सामान्य होणार आहे, हृदयाची गती सामान्य होणार आहे. ज्या ज्या स्नायूंना ताण पडलेला आहे ते स्नायू आता आपल्याला रिलॅक्स होणार आहेत. त्याचं निरीक्षण करायचं आहे. त्यासाठी शरीर आपलं काय स्वतःमध्ये काय बदल करतं याचं निरीक्षण करायचं आहे.
दोन्ही पायांचे टाचा आणि पंजे आता जोडायचे आहेत. हातांचे तळवे जमिनीला टेकलेले. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा. उजवा पाय जो सरळ आहे त्याचा पंजा खालच्या दिशेने करून पाय गुडघ्यामध्ये न वाकवता गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. करूयात. एक, पाय गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. दोन, तीन, चार आणि पाच. परत विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे. आता पाय करायचा आहे सरळ डावा. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे. ठीक आहे. आता उजवा पाय डावा पाय गोल फिरवायचा आतून बाहेर. करूयात. एक, दोन, तीन, पाय गुडघ्यामध्ये न वाकवता. चार, जेवढा पाय गुडघ्यातून सरळ तेवढा गुडघ्याच्या स्नायूंसाठी फायदा जास्त. आणि पाच, विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे. पाय करायचा आहे सरळ, मान करायची आहे सरळ. पायाच्या स्नायूंना आता रिलॅक्स करायचा आहे. आता तुम्हाला लक्षात येईल की मांडीच्या स्नायूंना आपल्याला ताण पडलाय. मांडीचे जे आतले स्नायू असतात त्या स्नायूंना याच्यामुळे ताण पडतो. ज्या स्नायूंचा वापर आपण कधीच करत नाही त्या स्नायूंचा वापर या व्हेरिएशन मध्ये होत असतो. दोन्ही पाय आता गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर घ्यायचं आहे. दोनही हातांनी पायाच्या घोट्यांना आपल्याला पकडायचं आहे आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला कंबरवर उचलायचे आहे. छाती हनवटीच्या जवळ न्यायचा प्रयत्न करायचा आहे. करूयात. सेम, कंबर उचलायचे, छाती हनवटीच्या जवळ न्यायचा प्रयत्न करूयात. एक, दोन, पुन्हा एकदा. एक, दोन, परत एकदा. एक, दोन. आता पाय सरळ करायचे आहेत आणि आपल्याला मत्स्यासन करायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, दोनही जे हात आहेत ते आपल्या मानेच्या बाजूला ठेवायचे आहेत. बोट पायाच्या दिशेने, पायाचे पंजे खालच्या दिशेने आपल्याला ठेवायचे आहेत. ठीक आहे. आता छातीवर उचलायचे, दोन्ही हातांचा दाब जमिनीवरती द्यायचा. छातीवर उचलायचे, मान मागे टाकायचे आहे आणि माथ्यावरती आपल्याला बॅलन्स करायचा आहे. तर यात एक, छातीवर उचला, मान मागे टाकायचे, माथ्यावरती बॅलन्स करायचा आहे. हात सरळ आणि खाली घ्यायचे आहेत. कोपरे टेकवायचे आहेत आणि कोपऱ्यांनी अजून सपोर्ट घ्यायचा आहे आणि मान एक्सटेंड करायचा प्रयत्न. नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित. हळूवार श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. परत दोन्ही हात मानेच्या बाजूला, छातीवर उचलायचे आहे, मान करायचे आहे सरळ, हात बाजूला. जेवढं तुम्ही या अवस्थेमध्ये श्वासावरती लक्ष द्याल तेवढं आपलं थायरॉइड ग्रंथींचं कार्य सुधारणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला ही क्रिया परत एकदा करायची आहे. दोन्ही दात एकमेकांना जोडायचे, खोल श्वास घ्यायचा आणि खोल श्वास आपल्याला सोडायचा आहे. ठीक आहे. दोन्ही हात मानेच्या बाजूला घ्या, दोन्ही हातांचा दाब
आपल्याला द्यायचा आहे जमिनीवर, मान एक्सटेंड करायचे आहे आणि माथ्यावरती आपल्याला बॅलन्स करायचा आहे. तर यात एक, हात सरळ आणि खाली. श्वास घ्या आता. फुल श्वास घ्यायचा. एक, दोन. दूसरा श्वास. एक, दो. तीसरा श्वास. एक, दो. चौथा श्वास. एक, दो. पाचवा श्वास. एक, दो. दोन्ही हात मानेच्या बाजूला, छातीवर, मान सरळ. हात आपल्याला करायचे आहेत खाली. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. डोळे बंद राहतील. लक्ष श्वासावरती राहील. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे बंद, लक्ष श्वासावर. आणि सर्वांनी आता डाव्या कुशीवर वळायचं आहे आणि पोटावरती झोपायचं आहे. डाव्या कुशीवर वळायचं आहे, पोटावरती झोपायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवरती, कपाळ दोन्ही हातांवरती टेकवायचं आहे. अनुवरती दोन्ही हातांवरती टेकवायचे आहे. आणि दोन्ही हातावरती दाब देऊन मानवर, छातीवर आणि हात सरळ करायचे आहेत. करूयात. एक, दोन्ही हातांवरती दाब, मानवर, छातीवर, हात सरळ. आता परत थायरॉइड ग्रंथींना आपल्याला ताण द्यायचा आहे. श्वास बाहेर सोडत हनुवटी छातीला टेकवायची आहे. करूयात. दोन. परत श्वास आतमध्ये घेत मानवरती. एक, श्वास आतमध्ये, मानवर, गळ्याच्या स्नायूंना ताण. दोन, श्वास बाहेर, हनुवटी छातीला. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये, मानवर. दोन, श्वास बाहेर, हनुवटी छातीला. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये, मानवर, पूर्ण खाली यायचं आहे. दोन, श्वास बाहेर आणि खाली. दोन्ही हात आता मागे करायचे आहेत. ठीक आहे. दोन्ही हात मागे गुंफायचे एकमेकांमध्ये असे. पायाचे पंजे जमिनीला टेकवायचे आहेत. हात वर खेचायच्या आणि कोणतरी आपल्याला मागून खेचताय असं आपल्याला मानवर, छातीवर आणि हात मागे खेचायचे आहेत खांद्यातून. तर यात एक, दो. जेवढं शक्य तेवढं हात असे मागून वर खेचायचे आणि वर जायचा. परत एकदा. एक, दो. 5 सेकंद आपल्याला थांबायचे आता. करूयात. एक, एक, दोन, तीन, चार, पाच. हळूवार खाली. हात बाजूला करायचे आहेत. दोन्ही हात परत पुढे, दोन्ही हात एकमेकांवरती, कपाळ दोन्ही हातांवरती. .
आता दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला ठेवायचे आहेत. हनुवटी जमिनीवर टेकवायची आहे आणि दोन्ही हातावरती दाब देऊन मानवर छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. करूयात. एक, दोन्ही हातांवरती दाब, मानवर, छातीवर हात सरळ, गळ्याच्या स्नायूंना ताण. कंबर उचलून टाचेवरती बसायचं आहे. दोन, कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. परत दोनही हात वर. एक, हात वरती आणि हात खाली. दोन, श्वास बाहेर. आता सर्वांनी पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावर. कपालभाती आपल्याला करायची आहे. पोटाच्या स्नायूंकडे लक्ष द्यायचं आहे. कपालभाती, पोट आतमध्ये खेचायचं, श्वास बाहेर. आज आपल्याला सलग 3 मिनिटं करायचे आहे कपालभाती, त्यामुळे डोळे बंद राहतील, पाठीचा कणा ताठ, नजर दोनही भुवया यांच्या मध्ये केंद्रित. आणि आपल्याला सुरू करायचे आहे कपालभाती. करूयात. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित. आणि आपल्याला 3 वेळा ओंकार गुंजन करायचा आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ओ, 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 ओ,
ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. हनुवटी छातीला टेकवायची आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. ठीक आहे, आजच्या पुरते एवढंच. उद्या बरोबर आपण, नाही उद्या सुट्टी आहे, सोमवारी बरोबर आपण भेटूयात.